निसर्गातला अग्नी जसं सगळ्याला बॅलन्स ठेवून असतो, तसा शरीरातला अग्नी जो आहे मुख्य जाठर अग्नी, अहम वैश्वानरो भूत्वाम असं ज्याला भगवंत म्हणतात, हा अग्नी जर प्राकृत ठेवला तर निश्चितपणे सगळ्या प्रकारच्या ॲलर्जी जाऊ शकतात. अगदी ॲलोपॅथी औषधांच्या सुद्धा ॲलर्जीज आम्ही औषधांनी घालवलेल्या आहेत. नमस्कार. ॲलर्जी म्हणजे नेमकं काय हे काही जणांना कळत नाही, किंवा ॲलोपॅथीमध्ये जे ॲलर्जी शब्द वापरला जातो हा शब्द आणि व्यवहारातला ॲलर्जी ह्याच्यात थोडासा फरक पडतो. ॲलर्जी ही दोन पद्धतीने आपल्याला आज व्यवहारात बघायला मिळते. एक स्किनवर येणारी रॅश यालासुद्धा ॲलर्जी म्हणतात, किंवा श्वास घ्यायला त्रास होणं यालासुद्धा ॲलर्जी म्हणतात. आज कोरोनाचा जमाना आहे, त्यामुळे ही ॲलर्जी जी आहे ही या श्वास घ्यायला त्रास होणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वास येणं, धूळ येणं किंवा काही पोलन ग्रेन्स आहे याची ॲलर्जी असू शकते आणि यानी सर्दी होते असं सांगितलं जातं. ही सर्दी असू देत किंवा ॲलर्जिक रायनायटिस असू देत, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस असू देत, हा जो सगळा प्रकार आहे जो श्वसनाशी संबंधित आहे हा एक ॲलर्जीचा प्रकार आहे. आणि दुसरं ॲलर्जिक रॅश ज्याला फंगल इन्फेक्शन, डर्माटायटिस किंवा व्हायरल इन्फेक्शन किंवा इरिसिपॅलस किंवा हर्पीस झोस्टर, ही सगळी इन्फेक्शन्स जी आहेत जी त्वचेच्या संबंधात आहेत, यालासुद्धा काही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारणं असतात. याला आज ॲलर्जी असं म्हटलं जातं आणि विषय संपवला जातो. परंतु याची मूळ कारणं आयुर्वेदात काय सांगितली आहेत? आमचे गुरु वैद्य नाना जोशी, प्रता जोशी, धुळ्यातले वैद्य, यांनी ॲलर्जीची जी व्याख्या केली आहे ही सर्वोत्तम आहे असं मला वाटतं. ॲलर्जी म्हणजे असात्म्यता, अपचनजन्य असात्म्यता. एखादा पदार्थ तुमच्या शरीरात गेल्यानंतर जर तो पचन झालं नाही, धातू अंतर्गत देखील पचन प्रत्येक गोष्टीचं होत असतं. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, 7 धातूंची 7 अग्नी असतात. आणि हे अग्नी जर बिघडलेले असतील तर त्या अग्नीमध्ये त्या पदार्थाला कन्व्हर्ट करण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती कमी पडते. आणि ज्याची ही शक्ती कमी, त्या धातूची ॲलर्जी, धातू म्हणजे मेटल नव्हे, त्या शरीर संघटनामध्ये काहीतरी विकृती निर्माण होते आणि त्याला ॲलर्जी असं म्हटलं जातं. आणि म्हणून ही ॲलर्जी जर आपल्याला नाहीशी करायची असेल तर पंचमहाभूतांचे 5 अग्नी, 7 धातूंचे 7 अग्नी आणि जाठर अग्नी असे 13 अग्नी आपल्याला साम्यावस्थेत ठेवावे लागतील. आणि हे 13 अग्नी जर आपण साम्यावस्थेत ठेवले तर रसव स्रोतस, रक्तव स्रोतस, मांसव, अस्थिव, सगळ्या प्रकारची स्रोतस, श्वासवाहिनीचा सगळा पूर्ण मार्ग किंवा मेंदूपासून पायापर्यंत जाणाऱ्या सगळ्या नसनाड्या या सगळ्या मोकळ्या होतात. आणि मग याला ॲलर्जी असं लक्षण दिसत नाही. म्हणजे श्वास घ्यायला चांगला आहे किंवा सगळ्या स्किन एकदम सॉफ्ट दिसते, अशा पद्धतीमध्ये आपल्याला जर पाहिजे असेल, कुठच्याही पद्धतीत शीतपित्त, पिताम येणं हे जर नको असेल तर हे सुद्धा ॲलोपॅथीनुसार ॲलर्जीमध्येच कन्वर्ट केलेलं आहे. आणि मग याला ॲव्हिल किंवा सेट्रिजिनची एक गोळी घेतली की काम झालं. 10-10 वर्ष ह्या गोळ्या खाऊनसुद्धा ही ॲलर्जी काही कमी होत नाही. कारण जे ॲलर्जिक सबस्टन्स असतात, शरीराकडनं निर्माण केलेला जो रिफ्लेक्स असतो याला तसाच दाबून ठेवला जातो आणि याचा लोड लिव्हरवर वाढत जातो. आणि एकदा लिव्हरवरचा लोड वाढला की लिव्हरचं काम वाढत जातं. मग फॅटी लिव्हर चेंजेस हा नवीन आजार दिसायला सुरुवात होते. फॅटी लिव्हर हा काही आजार नाही आहे, ती एक अवस्था आहे. का? कारण ही ॲलर्जी तुमच्या शरीरात गेलेली आहे. विषजन्य पदार्थ, टॉक्झिन्स जेव्हा शरीरात जास्ती प्रमाणात साठतात तेव्हा या लिव्हरला यांना बाहेर काढण्यासाठी जास्ती शक्ती संपवावी लागते. आणि प्राकृत काम जे आहे, अन्नामधून जाणारे जे काही विषजन्य पदार्थ आहेत यांना आयसोलेट करणं, यांना वेगळं करणं, शरीरातून एक्झिट पॉईंटमधून यांना बाहेर काढून टाकणं. मग ते उच्छ्वासातनं असेल, ते तुमच्या अश्रूंमधनं असेल, हे तुमच्या नाकाच्या शेंबडामधनं असेल, हे तुमच्या उलटीतनं असेल, हे तुमच्या घामातनं असेल, मासिक पाळी वाटी असेल, मलमूत्रातनं असेल, हे सगळं शरीरातून बाहेर काढून टाकण्याचं काम जे आहे हे लिव्हर करत असते. आणि म्हणून लिव्हर बिघडली की ॲलर्जी निर्माण होते. आणि लिव्हर शुद्ध करण्यासाठी, शुद्ध शब्द अशुद्ध असते का? आपल्याच काही खाण्यापिण्यामुळे या लिव्हरवर जेव्हा लोड वाढला जातो, विशिष्ट औषधांची ॲलर्जी असते. एखादं औषध ॲलोपॅथीमधलं विशेषतः जेव्हा आपण घेत असतो आणि जर ते शरीराला पचलं नाही, पटलं नाही तर त्याची देखील ॲलर्जी येते. आणि मग वेगवेगळे त्रास निर्माण व्हायला सुरुवात होते. वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, वेगवेगळ्या प्रकारचे साबण, वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक, वेगवेगळ्या प्रकारची लोशन्स, हेअर रिमूव्हिंग लोशन्स जर लावली तर त्याचीसुद्धा काही जणांना ॲलर्जी असते. साधा डाय वापरला तरी ॲलर्जी येणारी मंडळी खूप आहेत. मग एखादा पदार्थ खाल्ला तरीसुद्धा ॲलर्जी येते. काही जणांना शेंगदाणे खाल्ले तरी ॲलर्जी, काजूगर खाल्ले तरी ॲलर्जी, साधा डिंकाचा लाडू खाल्ला तरी ॲलर्जी. काही जणांना बडीशेप खाऊनसुद्धा ॲलर्जी येते. त्यामुळे ॲलर्जी कुठची येते हे शोधणं फार कठीण आहे. उपायच शोधायचा, एकच महत्त्वाचं, अग्नी प्राकृत ठेवणं.
निसर्गातला अग्नी जसं सगळ्याला बॅलन्स ठेवून असतो, तसा शरीरातला अग्नी जो आहे मुख्य जाठर अग्नी, अहम वैश्वानरो भूत्वाम असं ज्याला भगवंत म्हणतात, हा अग्नी जर प्राकृत ठेवला तर निश्चितपणे सगळ्या प्रकारच्या ॲलर्जी जाऊ शकतात. अगदी ॲलोपॅथी औषधांच्या सुद्धा ॲलर्जीज आम्ही औषधांनी घालवलेल्या आहेत. पंचकर्म देखील मदत करत असतं. वेळच्या वेळेला ऋतूनुसार वमन करणं, विरेचन करणं, रक्तमोक्षण करणं, नाकात औषध घालून घेणं, अंजन करणं किंवा बस्ती घेणं याने सुद्धा शरीर आतून शुद्ध होतं. आणि शरीर शुद्ध झालं तर शरीरातल्या आतल्या अवयवांवरचे जे लोड असतात हे आपण सगळे लोड काढून टाकतो आणि त्या अवयवांना आणखीन मजबूत सशक्त बनवतो, म्हणजेच ॲलर्जी कमी करतो. ॲलर्जी कमी करणं म्हणजे शरीराची शक्ती वाढवणं आणि शरीरातील दोष काढून टाकणं. एवढं जरी केलं तरी तुम्हाला निश्चितपणे चांगलं आरोग्य मिळणार आहे. धन्यवाद.